नमस्कार मंडळी, शुभ सकाळी सर्वांचं स्वागत. काल मुलांच्या आग्रहाखातर पोपटी लावली होती. खूप रात्र झाली होती, माझी तर इच्छा नव्हती कारण एवढ्या रात्री व्हिडिओ शूट करायचं तर खूप अंधार येणार होता. तरी मुलांच्या आग्रहाखातर केलं मी ते. तर माझी जी पोपटी लावण्याची पद्धत होती ती मी मांडली आहे. इथे अनेकांची पद्धत वेगवेगळी असू शकते, तर मी साधारणपणे अशी पोपटी लावतो. तर छान झाली होती पोपटी आणि सर्वांनी मजा घेतली त्याची. हा, तर बघूया काल काय घडलं ते, कशा प्रकारे आम्ही पोपटी लावली ते. आज आपण बनवणार आहोत कोकणातील आवडती रेसिपी पोपटी. तुम्ही पण अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे पोपटी म्हणजे. तर आपण पोपटीसाठी घेतले त्या शेंगा, आपण घेतले शेंगा, चिकन, रताळी घेतली. तर रताळी टाकण्याचा काय असा विषय नाही, तू टाकले तर टाका, नाही टाकले तरी चालते. अंडी, बटाटी. तर आपण पहिल्यांदा चिकन धुवून घेऊया. तर आता हे चिकन घेतलेलं आहे, चिकनमध्ये मी थोडं लिंबू टाकते. अर्धाच लिंबू घ्या, जास्त का लिंबू घेऊ नका, आंबटपणा जास्त येतो त्याच्यामुळे. कारण पोपटीमध्ये तुम्ही लिमिटमध्ये गोष्टी वापरल्या तर ते चांगलं होतं. आपल्या असं घरी घेतलंय 2 चमचा तिखट मसाला घेतला आहे आणि हळद 1 चमचा घेतला आहे. तू बोल ना, तेवढा व्हिडिओचा आपण भाग कट करू का? एवढा हळद आणि मसाला लावून घेतलेला आहे. चष्मा माझी सारखी काळी येत आहे, तिला वरती करायला लागते. किंचित असं म्हणजे एकदम तुम्ही बघू शकता, मी एकदम किंचित असं लावलेलं आहे, म्हणजे फिकट दिसत आहे ते. पण ठीक आहे, ते फिकट ते तर ह्या पोपटीमध्ये वगैरे व्यवस्थित लागते ते तसं. आता हा चमच मोठा आहे, पण ठीक आहे, आम्ही अर्धा चमचा मीठ घेतला, मला जास्त होईल. बरोबर, एवढं मोठं चिकन आहे, तुम्ही टाका हो. अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. कुठं लागलं बघा. तर मंडळी, आपण डबा घेतला आहे, गोडे तेलाचा डबा आहे. मटक्यात लावतात खरं म्हणजे पोपटी, पण आता आमच्याकडे मटका उपलब्ध नसल्यामुळे डब्यातच लावतात. डब्यातही छान होते, मटक्यातही सुंदर होते. तर हा मांबरुटीचा पाला आहे, तर तो मांबरुटीचा पाला घेतो मी. तर धुवून घ्यायचं पाला आहे. धुतला टाकायचं आहे. साईड साईडला पण लावून घ्यायचं आहे. मांबरुटीचा पाला लावलेला आहे, तर त्याच्यात आता मी पहिले ह्या शेंगा टाकतो. शेंगा कमी आणलं, शेंगा मसाला लावला, शेंगाना नाही मसाला. मीठ टाकून घ्यायचं आहे.
सगळ्यांनी मागवला चिकन, पोरावी सगळ्यांनी कॅमेरा संपलेला आले ना मतदान सगळ्यांनी मागवलं. लई जणांचे पोपले ते आपण हे कागद आणायला तर पाहिजे. हा चिकन त्याच्यात ठेवतो हे करून. ते कागद आणायला पाहिजे. शिल्लक परत शेंगा टाकायच्या. आता थोडं मीठ टाकतो. रताळी आता देतो त्याच्यातला. हे पण बाकी सर्व इथं कोकमला थांबलो असं भेटलाच नसतं लवकर. एवढं बार चालू असतं. हा बोलेला थांबलो कशाला, नंतर हिच्या गावाला जाऊ देत आले घरला. थोडा तू त्याला करा दिसला अंडी दे. अंडी दे. दूर आहे ना, मेन थांबवलं पाहिजे वरती. आणि कापी अंडा किती काय काय आणला हो? पियांडा टाकलीत. शेंगा घेतल्यात, चिकन घेतलाय, नंतर अंडी टाकलीत, बटाटे टाकलीत, रताळी टाकलीत. आणि आता पुन्हा आम्ही वरती शेंगांचा थर देतो. त्याच्या अगदी थोडासा मीठ मीठ टाकतो जाडा मीठ साठी, पण आणि बटाट्यांसाठी. आणि पुन्हा शेंगा टाकतो त्याच्यावर. ह्यो लाईट कशी गेली? मेन इकडे उजेड पाहिजे. तार कॅन्सल काय चार नाही तार तुझी आहे चला मीठ करत आहे. पान लागल केल्याला केल्याला पान नाही केळीचं पान आपलं काय नव्हतं. चिकन साठीच पाहिजे आता. लाईट पण गेली ना. लाईट गेली ते बघते बघते तर वरती हा जो मामरुदीचा पाला आहे तो लावून घ्यायचा आहे. फुलं आहेत ती बघ.
लांबरा आपल्या सर्व मटेरियल भरून झालेलं आहे आणि फायनली आपला हा सर्व रेडी झाला आहे. आता आपल्याला आग पेटवून तिकडे हा त्या ठिकाणी ठेवायचा आहे. पेटव तू पेटव ठेवू अगोदर ठेवायला. उलटा 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 ठेवायचा हवं तो तुम्हाला माहिती आहे. हा ना सर्व पेंट आम्ही चला काही बाहेर पॅनल टाकू काट्या लावायच्या. हो वाटेला बरोबर काटा वगैरे तुमच्या हाताने 2-3 काट्या लावा. तर मंडळी आपण फायनली सगळं रेडी केलेलं आहे. हा भाताचा पेंडा आहे. भाताचा पेंडा थोडा टाकल्यानंतर थोडंसं टाकू त्याच्यात. जसं जसं जाळ होईल तसा पेटून दे जरा. वली ती खायला देण्यात आपल्या पाचच्या भेटले पाहिजे ह्याच्यावर हलवा आता काट्या आपल्या आपल्याला कर बंद. तर एक खुर्ची घ्यायची आणि बसायचं आहे शिखर. आमचा दादा लयच काम करत आहे पोपटी खाण्यासाठी. पोपटी तयार होते आता. साधारणपणे 20 ते 25 मिनिटे जाळ करायचा आहे आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटं तसेच सोडून द्यायचे म्हणजे वाफेने ती पोपटी व्यवस्थित होते. आता नको जाऊ. कट करायचं. आमचे आम्हाला सोडली आहे उजेड कमी आहे. उजेड कमी आहे. पप्पा आलं. पप्पा नाही आलं. पप्पा पण गेलो पोपटीला. पप्पा नाही आले. बारक्या जा. हा? तर आपली झालेली आहे पोपटी तयार. तर हा मांबरूट काढा लागत ते या ना तो घमेला कोई खाली करणे. महाबरूट काढत आहो. डबा बांधला मग. आणि शरण्याला पोपटी आवडत नाही. किती कारण तुम्ही कमी द्याव. चांगला हातल्या बघ अशा. खाली गेला सगळा माल. किती वरती होता. महाबळ खाली गेला. आंबूल पण खायची आपली. आवरून जाव. सगळा पाणी निघाला. तर ह्या शेंगा बघा शिजल्या त्या बरोबर व्यवस्थित. हे घे रे हे पोरा हे घे शेंग बघ चाकून झालंय काय. पारली तर एक टेस्ट करून बघतो. मस्त बरं व्यवस्थित झालेलं आहे. व्यवस्थित झाले. बघूया आता फार वास सुटतोय तर आता ही बघा उचलून मस्त वाटली असती. तो पाहला. खायला बोलवलं. खायला बोलवलं. काय नाही खायचं. तयार. कुठे आहे तो ठेव तिकडे टाक. तर ही आहे पोपटी. मोबाईल ठेवतो. तिकडे
तर या या बसायचा आता जरा पटापट. हे चिकन आहे व्यवस्थित असं शिजले आहेत मोबाईल साईडला व्यवस्थित शिजलेला आहे बघा तुम्ही बघा सगळा आलाय. चला मार्गात तेल, अंडी बिंडी. सर ना असं मीठ आणला होता नाही का मीठ घेऊन या मीठ आणायचं त्याला. या मामी बसा इकडे आज उपास बरं आलाय कसं मी लागतंय.